तास झालेला आहे आणि आज बरेच दिवस नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामतेकर व्लॉग्स आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, आज आपण येलो होतो म्हणजे आपल्या घराच्या पाठच्या साईड आपले एक 4-5 कलमात आणि त्याच्यावरचे आपल्या आंबे काढूचे आहेत। तर त्याच्यासाठी आपल्या रामगडातला जो संजू हाडिवकर आहे आपल्याबरोबर येलेलो आणि तो आता आंबे काढतो। तर चला मित्रांनो, हे आंबे कसे काढले जातात ह्याचं पूर्ण व्हिडिओ ह्या व्हिडिओ मार्फत आपण तुमच्यापर्यंत घेऊन आहे। तर मित्रांनो, तर चलो बघा, आपले हे आंबे भरपूर उंच आहेत आणि ह्याच्यावर चढणारा फक्त आपल्याकडे एक संजू हाडिवकर आहे, तो चांगल्यापैकी हे आंबे काढतात। तर चला मित्रांनो, आपण हे आता आंबे कसे काढतात ते बघूया, चलो। त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोरी, त्यानंतर एक पिशव्या आणि तिथे गळ आणि आमचा आंबे काढायला एक कारागीर तयार झालेला आहे आणि आज बरेच दिवसांनी संजय पण इथे आलाय। भेटली दोरी? ही बघ, ही मोठी आहे दोरी, ही बघ। आणि हा अशा प्रकारचा एक गळ असतो बघा, खाली जाळी आणि इथे एक रिंग असते पूर्ण। आणि आता आपल्याला ह्या गळाने आपल्याला हे आंबे वरती आहेत ते काढायचे आहेत। तर ही बघा, ही जी आता दोरी आपण आणलो ना, ही दोरी आणि त्याच्यानंतर ही पिशवी ही घट्ट अशी बांधली जातात आणि ही पिशवी आणि त्याच्यानंतर गळ हे दोन्ही ह्या झाडावरती नेले जातात, जेणेकरून एक एक आंबो जो आपण वरती काढतो, ह्या झाड उंच असल्याकारणाने जे आंबे वरती काढले जातात ते ह्या पिशवीत टाकले जातात आणि ह्या दोरीमार्फत ते आंबे खाली आणले जातात। त्याच्यासाठी ही एक प्रोसिजर आहे। तर चला, आता हे उंच आंबे आहेत बघा, तर आता ही दोरी त्याच्यानंतर ही पिशवी आणि गळ आपण आता वरती देऊया। तर मित्रांनो, तुम्ही जर बघाल तर हा खूप असा उंच असा झाड आणि खूप असा मोठा सुद्धा झाड आहे, त्याच्यामुळे त्याच प्रतीचं म्हणजे एक्सपर्ट माणूस आपल्या ह्या झाडावर चढणार होतो आणि बरेच दिवस या संजय वेळ नव्हतो, त्याच्यामुळे आमच्या ह्या आंबे काढूचे राहिलेले आणि आज त्याला अचानक असं वेळ भेटला आणि आता आम्ही हे आंबे आता काढून घेतलं। तुम्ही जर बघाल एकदम सफाईरित्या म्हणजे एकदम सहजरित्या एवढ्या उंच झाडावर चढतात। तर चला, आता आपण ह्यो वरती जाईल, त्याच्यानंतर आपण गळ आणि जे पिशवी आहे ही त्याच्याकडे पाठवूया आणि त्याच्यानंतर ह्यो आंबे काढून चालू करीत। तर चला, आणि आता आपल्याला हा गळ सुद्धा आपल्याला वरती जायचा आहे, त्यासाठी हा आपल्याला बांधून देऊया। ओके, आणि आता ह्यो आंबो काढूचं गळ आणि त्याच्यानंतर ही पिशवी आपण आता ह्यो संजो वरती घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर आता आंबे काढून चालू करीत। तर चला, किती इले आंबे? 2 इले। खुश झालो आंबे इले म्हटल्यात। आपले जे कलमावरचे आंबे आहेत हे अतिशय उंच आहेत, भरपूर उंच आहेत, हे बघा। आपण बरोबर या झाड आंब्याचं कलम आहे त्याच्याबरोबर खाली उभ्या राहता नाही तर तो आंबा आपल्या डोक्या पिकावर पडू शकता, त्याच्यामुळे आपण आता बाजूक उभे राहूया। ए 3 आंबे आहेत बघ, एका ह्याच्यात आहे, ठाक 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 नाही, एका ह्याच्यात 3 आंबे होते। किती इले आंबे? 2 इले। खुश झालो आंबे इले म्हटल्यात। तर तुम्ही हा बघाल तर ह्या पिशवीच्या मार्फत जे वरती आता आंबे काढलेले आहेत ते आता ह्या दोरीच्या मार्फत आणि या पिशवीत भरून त्यांना जे खाली पाठवलं ना, आणि आता हे आंबे आता आपण काढतलो।
आपण आता ही टोपली घेऊया आणि ह्या टोपलीत आपण आता हे आंबे काढायचे आहेत. ह्याच्यामार्फत आपण आता आणली, ह्याच्यामार्फत आपण आता ह्या दोरीमार्फत खाली आणल्यात आणि हे आता आंबे आपण काढून घेतोय. आंबा जरा थोडासा बारीक आहे, पण ह्या आंब्याला आम्ही जरासुद्धा खत किंवा अजिबात कुठल्याच गोष्टी म्हणजे जे काय लावलेले नाहीत किंवा खतसुद्धा नाही किंवा फवारणीसुद्धा नाही. त्याच्यामुळे हा पूर्ण एकदम आंबा जो नॅचरल आंबा आहे. घे आंबा काय पिशवी मेलेली आहे. आणि परत एकदा बघा हे आंबे परत जे वरती काढलेले आंबे परत खाली लिहिले आहेत. हा मँगोज बाजूला ठेवूया. जे पडलेले आंबे आहेत ना, हा पडलेला आंबा आहे. हा आपल्याला इथे बारीक करून ह्याला मिठात टाकून सुकवू शकतो. त्याच्यामुळे हे आंबे आपण बाजूला ठेवायचे पडलेले वगैरे आहेत. तर आता आपले बरोबर सगळे आंबे आता काढून झालेले आहेत. थोडेच आहेत आंबे आणि थोडेसे काढायचे आहेत. आणि आता ह्याच्यावर जे डीक आहे ना तो आपण आता फुसून घ्यायचा आहे. तर चला आता आपल्याकडे पुन्हा व्यान चल कामाला लागा, कामाला लाग चल निघाला. आणि बाकीचे आंबे तिकडे आहेत, कुठे तिकडे आहेत ते करा. ओ मालक हे डीक नको काढू, डीक नाही हे नको काढू, फक्त फुसाचो तो डीक आहे ना तो फुसाचो, बाकी काय नाही. तर हे बघा ह्यो जो आंबा आहे ना हे का डीका पूर्णपणे हे जर थोडंसं ओलं कपडं किंचित ओलं कपडं करायचं आणि हे फुसून घ्यायचं डीक पूर्ण. हे बघा जर तुम्ही असंच जर पिकवत टाकलंस तर त्याला जरा डाग येतात आणि आंबो खराब होण्याची शक्यता असतात. आता हे आंबा थोडंसं किंचित ओलं करून हे बघा असं सुकवून घ्यायचं चांगल्या सुक्या कपड्यात. आणि आता मगाच आंबो आणि हे बघा आत्ता आंबो बघा हे असे आंबे व्यवस्थित ठेवून द्यायचे, चांगले फुसून ठेवायचे आणि त्याच्यानंतर ते गवतात घालून ते आपण पिकवत ठेवायचे. त्याच्यामुळे आंबो चांगलं पिकतात. आपण हे घरातले आंबे घरात खाण्यामुळे आपण हे का कुठच्याही प्रकारचं आपण केमिकल वगैरे यूज करणार नाही आहो, कळला. त्याच्यामुळे हे आंबे बघा. आणि ही झाडं उंच असल्यामुळे आमची इकडे आम्ही फवारणी वगैरे सुद्धा काही करत नाही. हे बघा ओके. ह्याला म्हणतात हुमले. आणि हे हुमले भरपूर असे वरती आपल्या झाडावर असतात. हे बघा ह्यांचं पूर्ण घरच असतं वरती. हे बघा कसे जात आहेत बघा. हुमल्यांची घरं दाखवतो. हे बघा हे बघा हे हुमल्यांचं घर आहे बघा. तर आता ही बघा एक छोटासा पॉरा घोरपडीचा आणि हा आमच्या जो आंब्याचं झाड आहे दुसरा त्याच्यावर चढता आणि ही पोरा बघा ते पकडूक धावतात. आता काय सांगतलं यांका
केवढा छोटा पॉर हा बघा, अतिशय सुंदर असा छोटा पॉर घोरपडीचा. तर चला आता परत जाऊया आपण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे जे आंबे आहेत हे ह्या झाडावरून काढून आणलेले आहेत. मग अशी तुमका मी दाखवलं, हे का भरपूर असं डीक होतो, आपण तो चांगल्या प्रकारे फुसलो आणि हा आता आंबे एकदम क्लिअर झालेला. तर मित्रांनो, आता काय करतलो आपण संध्याकाळी, आता भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे आपण संध्याकाळी कराड आणतलो. कराड म्हणजे गवत आणतलो. गवताची एक चांगल्यापैकी आपण त्याला एक पेढी तयार करतलो. त्याच्यानंतर त्याच्यावर हे आंबे चांगल्यापैकी ठेवून असे व्यवस्थित लावूक होय आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक चादर टाकूक होई. ही आपल्या एक कोकणातली एक पारंपरिक पद्धत आहे आंबे पिकवची. म्हणजे कुठच्याही प्रकारचा केमिकल किंवा कुठच्याही प्रकारचा औषध न वापरता जर आपल्या पिकवचे असेल तर गवतात ठेवायचे आणि चांगल्या प्रकारे हा आंबा पिकला जातो. तर मित्रांनो, तर ही आपल्या कोकणातली एक आंबे काढण्याची पद्धत मी तुमका दाखवलं. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ जर तुमका आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.